एवढा आभाळ पुढे दिसत होतं तरी पण जयदे म्हणला चल ज्योतिबाला म्हणलं गप गाडी काढली निघालो दोघं जण ज्योतिबा. आणि आज होती अक्षय तृतीया त्यामुळे ज्योतिबावर काहीतरी चांगलंच बघायला भेटणार हे मला माहिती होतं. पण जसं जसं पुढे जाईल तसं तसं पावसाचं वातावरण जास्तच व्हायला लागलं आणि थोड्या वेळाने निबार पाऊस चालू. मग गाडी तशीच एका हॉटेलमध्ये साईडला वडली, मिसळ खायला मागवली, पण जिथं बसल तिथं पाऊस पडत होता. समजतच नव्हतं. सगळीकडे तर म्हणलं वर पत्रा आहे तरी पण पाऊस कसा काय पडतो काय माहिती. पण पावसाकडे बघून आपल्याला थांबून चालणार नव्हतं कारण आम्ही निघालेलो पालखीसाठी. पालखी आम्हाला बघायचीच होती काय पण करून. मग काय निघालो बाहेर. थोडा बारीक पाऊस होता चालू. निघलो तसंच पोहोचलो थोड्या वेळानं ज्योतिबावर. ज्योतिबावर असला भारी माहोल होता. आम्ही पोहोचलो तेव्हा नुसतीच पालखीची तयारी चाललेली. थोड्या वेळानं पालखी पण बाहेर आली. बघा नुसतं कसं वातावरण. आता ही सगळं झाल्यावर जयदे म्हणलं आपल्याला पालखीला खांदा द्यायचा आणि पालखीसोबत प्रदक्षिणा पण मारायचे. पालखीला खांदा द्यायला पालखीसोबत गेलो. पालखी एवढी जाड होती की बासच, पण खांदा दिला आणि थोड्या वेळानं आपला आपण बाहेर निघलो कारण माणसं ओढून बाहेर काढत होते आम्हाला बी खांदा द्यायचा. आणि या सगळ्यात एवढं गुलालाच भरलो की एकमेकालाच ओळखायचं बंद झालं. पण एवढं पहिल्यांदा देवाचं एवढ्या जवळनं दर्शन झालेलं आपलं. देवाला आलोय आणि असं मनासारखं दर्शन झालं की लय भारी वाटतं. मग देवाला असं एकदा मनापासून पाया पडलो आणि आशीर्वाद घेऊन परतीचा प्रवास सुरू केला.